झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. कुख्यात टिंकू बडगुजरची काढली पोलिसांनी धिंड. 2 दिवसांपूर्वी पुष्कर मोराणकरवर केलाय हल्ला. सोशल मीडियावरील व्यथित पोस्टमुळे साऱ्यांनाच धक्का. धुळ्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपनगराध्यक्ष विनोद मोराणकर यांचा मुलगा पुष्करसह त्याच्या मित्रावर प्रशांत उर्फ टिंकू प्रकाश बडगुजरने हल्ला केला. या मारहाणीत टिंकूने पुष्करची 2.5 तोळ्यांची सोन्याची चेन जबरीने ओढून नेली. या प्रकरणी देवपूर पोलिसात गुन्हा दाखल होऊन टिंकूला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यास 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आज 27 मार्च रोजी कुख्यात टिंकूची घटनास्थळ व देवपूर परिसरातून धिंड काढण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्यासह पोलिसांनी त्याची दहशत असलेल्या परिसरातून त्याची धिंड काढली. प्रशांत उर्फ टिंकूवर यापूर्वी आझादनगर पोलीस ठाण्यात दंगलीसह लहान मुलांचे लैंगिक शोषण, जबरी लूट, मारहाण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याला धुळे जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपारही करण्यात आले होते. पुष्कर मोराणकर यास मारहाण झाल्यानंतर त्याचे वडील विनोद मोराणकर यांनी व्यथित होऊन पोलीस यंत्रणेच्या असहकार्याबाबत सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केला. हा मेसेज सर्वसरात चांगलाच व्हायरल होऊन घटनेबद्दल संताप आणि पोलिसांबद्दल रोष व्यक्त होऊ लागला. पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. पोलिसांनी त्यास अवघ्या काही तासात अटक करून आज त्याची धिंड काढली. झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा.